कसं आहे ना मित्रांनो, देहे रक्षणा कारणे यज्ञ केला, तरी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. राघवाच्या भक्तीबद्दल तर माहीत नाही, पण भवाची चिंता तर ह्या लोकांनी एकदमच सोडून दिलेली आहे. ज्या प्रकारचे ह्यांचे परफॉर्मन्सेस आहेत, ते बघून डोकं फिरायची पाळी आलेली आहे. खूप काम होऊन मी तुम्हाला सांगतोय. दिमाग खराब हो जाएगा। मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा। मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा। सर्वांना नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत एल क्लासिको बद्दल, म्हणजेच MI वर्सेस CSK. काश असं असतं, काश असं असतं, काश MI वर्सेस CSK माझ्यासाठी एल क्लासिको असती. म्हणजे मी खुश असतो. म्हणजे निदान बघायला गेलो तर एखाद्या युनिव्हर्समध्ये असं असेल की शंतनू परोळकर एल क्लासिको फॉलो करतो आणि काय MI वर्सेस CSK, थोडा येडझावा असीन पण खुश असीन ना. असं करतोय, असं असं अरे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, इथे परिस्थिती काय, इथे काय चाललंय, तुझ्या नाकावर टिचून बारसा टायटल मारते आणि हे साहेब, अरे समजलं आम्हाला ना. तुझं 10x दाखव. 10x घाण करतो तू, कशाला असं वागतो. रोज मी बातमी बघतोय की आज ह्यानी ह्याला मारलं, ह्यानी ह्याला चोपलं, ह्यानी ह्याला धरलं. कशाला असं? हां, मी माझ्या लाईफमध्ये खूप झी मराठी बघितलंय. सो प्लीज रिअल मॅरिड डोंट ट्राय टू डू दॅट. ठीक आहे. यू प्लीज फोकस ऑन फुटबॉल. फुटबॉल खेळा, ट्रॉफीज जिंका. ॲज सिम्पल ॲज दॅट. हे या लोकांनी नवीन काहीतरी कन्सेप्ट आणली आहे, जिथे यांनी ठरवलंय की आम्ही सगळ्यांची मारणार. म्हणजे तुम्ही विचार करा, एखाद्या माणसाचा एक टायरिंग डे असेल, तो थकला असेल, त्याच्या दिवसभरामध्ये बरंच काही घडलं असेल, तो घरी आला, त्याने म्हटलं जाऊ दे, टुडे वॉज नॉट माय डे. असो, अरे आज मॅच आहे, रात्री जरा मॅच हो गया, चल चल वा वा वा. अँड देन रिअल मॅड्रिड टेल्स यू की अरे यू हॅड अ बॅड डे, थांब तुझी अजून मारतो. हरामखोर अंबाप्पे स्टोरी टाकतोय हाला मॅड्रिड, जेव्हा मॅड्रिड 2-0 डाऊन आहे. भाई लाज वाटते का तुला? कशाला असं करावं? हां, तो त्या दिवशी ट्रेनिंगमधून बाहेर हसता हसता गेला. हे काय चाललंय? हे काय चाललंय? कसं आहे मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. तुम्ही फक्त नोटीस करत जावा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मार्कस रॅशफोर्डने आता सगळ्यांना जेवायला घातलंय. किती वेळा, किती वेळा, किती वेळा जेवायला घातलंय. त्यांनी कर्म केलं आणि आज बघा फळ तुमच्या समोर आहे. टॉप बिन्स अगेन्स्ट कोर्तोआ. मार्कस रॅशफोर्ड इज गोइंग टू विन ला लिगा बिफोर किलियन एम्बापे. अरे बाप रे. बरं, तुम्हाला असं वाटेल की मी ओव्हर रिॲक्ट करतोय, हारना जितना तो चलता रहता है, राईट? असंच कोणालाही वाटेल. दॅट इज नॉट द केस. बॅक टू बॅक ट्रॉफीलेस सीझन्स. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, असं नाही आहे की भाई टफ कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामुळे सगळं होतं आहे ना. ना, इंडिया पाकिस्तानवाली परिस्थिती आहे. ते भुके नंगे आहेत. बार्सोलोनाची परिस्थिती नाही आहे. लहान लहान पोरं कुठून कुठून उचलून ते लोक खेळतात आणि आम्ही त्यांना देतोय की घे घे टायटल घे, अजून एक एल क्लासिको विन घे, अजून एक एल क्लासिको विन घे. बऱ्याच केसेसमध्ये तर हीच परिस्थिती आहे. ते खटकतं मनाला ते लागतं, खूप लागतं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, खूप लागतं. असो, आणि वाईट याच गोष्टीचं वाटतं की त्यांचे प्लेयर्स पॅशनेटली खेळतात, पॅशनेटली, आणि आमचे हे बसलेत गार्डनमध्ये चालतायत आपले भेंडी. ओल्मो काय टच देतोय, तो फेरान गोल काय मारतोय आणि सगळं चाललंय, आणि आमचे आपले हो गा मेरी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले चिकडी चिकडी. आणि मी एवढंच सांगेन की एल क्लासिको लॉस चालतंय, बॅक टू बॅक ट्रॉफीलेस सीझन चालतंय, पथेटिक परफॉर्मन्स चालतंय. अरे पण हरामखोरांनो, तुम्ही एकमेकांना कशाला धुताय तिकडे पिचवरती ट्रेनिंग करताना? हा, हे काय आहे? म्हणजे फ्रॉम फॅमिली FC आपण कुठे गटारात पडले ना, तुम्ही गटारात पडला. तुमचं परफॉर्मन्स तर ते गटारात वाहून गेलं, ते तिकडे नदीला जाऊन मिळालं, व्हॉटेवर. हां, तुम्ही तुमचे स्टँडर्ड्स पण घसरवले आता. तुमच्यामध्ये काय आहे की नाही माणुसकी? फॅन्सला तर तुम्ही मारताय रोज पिचवरती. जेव्हा कधी पिचवरती उतरतात खेळायला, आपल्या फॅन्सला मारून टाकतात. हे घे कोलॅटरल डॅमेज. त्याच्या आयला आम्हाला नाही पडली. आता एकमेकांनाही धुवायला लागले. जास्ती होप्स तर मला नाही आहेत, कारण तुम्ही किती दुनियातले कितीही कोचेस आणा आणि काही करा, प्लेयर्सने अडॅप्ट केलं पाहिजे. जर अंबाप्पे अडॅप्ट नाही करत आहे, विनिशियस अडॅप्ट नाही करत आहे एकमेकांसोबत, अंबाप्पेला नाही समजत आहे की मी स्ट्रायकर आहे, मला बॉक्समध्ये घुसला पाहिजे, तर देर इज नो पॉईंट इन दॅट. त्यामुळे जरा सध्या माझे काही मला एक्सपेक्टेशन्स नाही आहेत.
जास्ती. तर बेसिकली सीन असं झालं आहे की वाट लागली माझी. म्हणजे हा सीझन बघता बघता तर मी तुम्हाला खरं सांगतो, या टीमने माझ्या डोक्याचा करून ठेवला आहे. त्याच्यामुळे मी त्यात पडत नाही. पण काय करायचं? काय करायचं? या टीमवर प्रेम केलं, या टीमला फॉलो केलं, इतकी वर्ष झक मारली, अशी परिस्थिती झाली. कारण वाईट वाटतं अँड आय विल बी अशेम्ड अँड आय विल बी व्हेरी, 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 व्हेरी वोकल बिकॉज बाकी सगळं ठीक आहे, परफॉर्मन्सेस डिप होतात, खूप बाप होतात, दॅट इज ओके. तुम्ही ट्रेनिंग ग्राउंडवरती कशी मारामारी करताय एकमेकांसोबत, मी तुम्हाला सांगतो, रोजच्या रोज भलते 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 हेडलाईन्स येत होते. आय वॉज थिंकिंग की नाही यार, हे स्पॅनिश मीडिया हलकट आहे, हे लोक एक्झॅजरेट करतात, एवढं सगळं तर झालं नसणार. या लोकांनी गॅरेथ बेलच्या टायमाला पण असं अनापशनाप हे लोक करायचे. स्पॅनिश मीडिया हरामखोर आहे, वी ऑल नो दॅट. बट इट टर्न्स आउट की प्लेयर्स पण एक्सेप्ट करतात की हां असं झालं. तो वालवर ते म्हणतो मी घसरून पडलो, माझा डोका आपटलं टेबलवरती. अरे लहान बाळ आहे का तू? हां, तू लग्नात धावत होता आणि अरे घसरून पडलो मी, काय आयला. तर या टीमची मला ॲट दिस पॉईंट आय एम एक्स्ट्रीमली अशेम्ड ऑफ दिस क्लब. बाकी मित्रांनो, आय रिअली डोंट हॅव वर्ड्स टू से अबाउट माय क्लब. कारण की बँटर असाइड ऑन अन इंडिव्हिज्युअल लेवल खूप वाईट वाटतं की या ज्या टीमला सपोर्ट केला, ज्या टीमसाठी इतके जागरण केले, ज्या टीमने इतके काउंटलेस मेमरीज मला दिलेत, ती टीम आज या लेवलला गेली आहे. खूप दुःख होतं, पण असो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.